मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण भरभरून प्रेम करत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात, परत कमेंट येत आहे। पुन्हा मी एकदा सांगतो, आपल्याला ज्या काही शंका असतील त्या शंकांचे उत्तर मी आपल्याला व्हॉट्सअप वरती देईन। व्हॉट्सअप नंबर खाली दोन्ही येतात, दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत, आपण त्याच्यावरती शंका विचारू शकता। परंतु जर आपले एखादे प्रश्न असेल किंवा आपल्याला पत्रिका दाखवून मार्गदर्शन हवे असेल तर सशुल्क आहेत, त्याची आपल्याला फी भरावी लागते। लक्षात ठेवा, त्यानुसार आपल्या वेळेनुसार, माझ्या वेळेनुसार मी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेन। आज आपण जे साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत ते 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 हे असे असणार आहे। मित्रांनो, मी ह्या आठवड्यातलं आपल्या जे रेमेडीज सांगणार आहे ती सगळ्यांना कॉमन आहे, पण ती तुम्ही नक्की करा, याचा आपल्याला नक्की फायदा होईल। गेल्या वर्षी मी कोणाला सांगितलं होतं त्यांनी केलं, त्यांनाही त्याचा फायदा झाला, तर मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल ती रेमेडीज तुम्ही करा। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला। 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 मिथुन राशी। या सप्ताहात आपल्या कुटुंबामध्ये निर्माण झालेल्या सर्व समस्येचे आपल्याला निवारण करता येईल किंवा त्यावर निवारण सुद्धा होईल। त्यामुळे आपल्याला एखादे मोठे समाधान लाभेल, कारण एखादी गोष्ट आपण खूप दिवस पूर्ण करत होता किंवा ती करण्याचा प्रयत्न करत होता, सोडवण्याचा प्रयत्न करत होता आणि आपल्याला ते करता येत नव्हते किंवा ते होत नव्हते, याच्या संबंधित आपल्याला निवारण करता येईल। त्यामुळे त्याचे आपल्याला आत्मिक समाधान लाभेल। जुने जमिनीचे व्यवहार पूर्ण होताना आपल्याला दिसतील, त्यात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि आपल्या मनाप्रमाणे सर्व व्यवहार होतील आणि त्यामुळे आपल्याला मनाप्रमाणे धनलाभही होईल। आता आपण करत असलेल्या कामामध्ये अपेक्षापेक्षा आपल्याला जास्त लाभ होणार आहे, परंतु एखादे व्यवहार प्रामाणिकपणे करणे हे सुद्धा गरजेचं आहे। एखाद्या व्यवहारामध्ये जर फसगत करायला जाल किंवा आपल्याला जास्त पैसे मिळावे यासाठी आपण काहीतरी वाममार्ग वापरत असाल किंवा अवलंबन असाल तर हे चुकीचं ठरेल। तर प्रामाणिकपणे आपण व्यवहार करणे खूप गरजेचे आहे, त्यात आपल्याला नक्की यश मिळेल आणि ते मिळण्यासाठी जर आपण एखाद्या वाममार्गाचा वापर करत असाल तर मोठे नुकसान सुद्धा आपले होऊ शकते, मानहानी सुद्धा होऊ शकते, नाव बदनाम सुद्धा होऊ शकते। तर त्यामुळे अशा बाबतीत थोडे सावध राहून आपण कामे करा। आपली सर्व कामे आपल्या मनाप्रमाणे आपल्याला पूर्ण झालेली दिसतील, पूर्ण होतील। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 30 आणि 31, शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर, याचा आपण लाभ करून घ्या। मित्रांनो, या सप्ताहात आपण जी रेमेडीज करायची किंवा उपाययोजना करायची आहे ही खूप युनिक म्हणजे पौराणिक आहे आणि ती सगळ्यांनाच माहिती नाहीये, परंतु आपण ती करा आणि त्याचा नक्की आपण अनुभव घ्या। खूप लोकांना या गोष्टी माहीत असत नाही। वर्षाच्या ज्या 24 एकादशी आहेत, कृष्ण पक्षातल्या आणि शुक्ल पक्षातल्या, प्रत्येक एकादशीला वेगवेगळं फळ आहे आणि त्याचे फळ वेगवेगळे मिळते ते एकादशी केल्याने, आणि प्रत्येकाची नावं सुद्धा वेगवेगळी आहेत। त्याचप्रमाणे 29 तारखेला जी एकादशी आहे त्याला खरं तर आता म्हणतात आपण काय म्हणतो, अजा एकादशी म्हणतो, पण त्याचं खरं नाव कृष्ण एकादशी आहे। कृष्ण एकादशी असं त्याचं नाव आहे, आपण अजा एकादशी म्हणतो। आता ह्या एकादशीला आपण जर एखादे व्रत केले किंवा एखादी पूजा अर्चा विष्णूची उपासना जर केली तर त्याचं फळ काय मिळतं तर असं सांगितलंय शास्त्रामध्ये। हरिश्चंद्र राजाला गौतम ऋषींनी सांगितलेली ही गोष्ट आहे आणि उपाय करायला सांगितलं, एकादशीचा उपास करायला सांगितलं होता। पूर्वजन्मामुळे जर आपल्याला ह्या जन्मामध्ये काही त्रास होत असतील किंवा सतत काही गोष्टी तरी आपल्याला भोगावे लागत असतील किंवा निगेटिव्ह घडत असेल गेल्या जन्मामुळे, हे मी पूर्व सांगतोय, पूर्वजन्मामुळे किंवा पूर्वजन्माच्या पापामुळे, कृत्यामुळे, तर ह्या एकादशी केल्यामुळे त्याचं निवारण होतं असं पुस्तकांमध्ये, ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे। गौतम ऋषींनी जेव्हा हरिश्चंद्र राजाला सांगितलं, केव्हा सांगितलं, तुम्हाला हरिश्चंद्र राजाची कथा आपल्याला माहितीच आहे की प्राचीन काळामध्ये विश्वामित्राची दक्षिणा देण्यासाठी स्वतःचं घर दाळ मुलं बाळ सुद्धा त्याला विकावी लागली आणि शेवटी त्याला स्मशानात काम करावं लागलं। तर अशा स्थितीमध्ये त्याचं पुन्हा नीट व्हावं याच्यासाठी त्याला सांगितलेली ही कृष्ण एकादशी म्हणजे अजा एकादशीचं फळ सांगितलंय। तर आपण मुद्दाम या एकादशीच्या दिवशी एखादं व्रतवैकल्य करा, उपास केला तर अतिउत्तम, कारण श्रावणातलाच आहे तो, आणि तो उपास किंवा विष्णूची कुठली उपासना, विष्णू सहस्रनामाचं पठण करा, नमो भगवते वासुदेवाचा 1600 जप करा, याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होतील। पूर्वजन्मांमुळे किंवा पूर्वसंचितामुळे एखादा जर आपल्याला त्रास होत असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नसेल तर ती सुद्धा प्राप्त होईल।
हे आपण नक्की करा। ह्या सांगितलेल्या उपाययोजना केल्याने खूप लोकांना चांगला फळ मिळतो। गेल्या वर्षी मी ही एखाद्याला रेमेडीज सांगितले होते, त्याला त्याचं फळ मिळालं, त्याला त्याचं समाधानकारक उत्तर मिळालं किंवा त्याच्या अडचणी दूर झाल्या। आपण हे नक्की करा। आपल्याच राशीची इतर लोक कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। आपण राशी भविष्य पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो, कारण आम्ही खूप मेहनतीने हा व्हिडिओ करतो, अभ्यास करून घेऊन करतो लोकांच्या शंका किंवा अडचणी दूर होण्यासाठी। तर आपला एखादा लाईक सुद्धा आम्हाला खूप आशीर्वादागत असतो आणि आम्हाला सुद्धा एक उत्साह येतो, हा बाबा इतकी लोक आपले व्हिडिओज बघत आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होत आहे। तर आपल्याला फक्त एक लाईक तरी करा, जमलं तर श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असा मेसेज केला तरी चालेल, कारण आपण हे बघत आता त्याचा कुठेतरी परतफेड म्हणून हे करण्यास काही हरकत नाही। जर अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल, फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या लिंकवरून आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये हे बघत असाल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल। चला आता मित्रांनो, पुढच्या आठवड्यात नक्कीच भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।